एखाद्या बाळाला जर भूक लागते तर ते बाळ रडतं. त्याची आई काय करते, पटकन पळत पळत येते आणि त्याला जेवण देते. मग ते बाळ काय करतं, पुटुपुटू ते जेवण करतं आणि त्याचं पोट भरतं. परंतु झाडाला जर भूक लागत असेल तर त्याची आई पळत येताना मला तर काही दिसत नाही, मी कधी ऐकलंही नाही. मग प्लांट्सला फूड कुठून मिळतं, प्लांट्सला न्यूट्रिशन कुठून मिळतात, तर याचं उत्तर आपण बघून घेऊया या व्हिडिओमधून. आज आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट 2 हा व्हिडिओ 2 बघणार आहे, ॲटोट्रॉपिक प्लांट्स. चला तर आज आपण बघूया ॲटोट्रॉपिक प्लांट्स. मी याच्या अगोदर ॲटोट्रॉपिक प्लांट्स आणि हेटेरोट्रॉपिक प्लांट्स हे डिस्कशन झालेलं आहे. मॅक्रोन्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन्स हे जे आहे ह्या लेसनचं जे इंट्रोडक्शन आहे ते माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आहे. जर तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पाहू शकता. आज आपण काय बघणार आहे, ॲटोट्रॉपिक प्लांट. ॲटोट्रॉपिक प्लांट. ॲटो म्हणजे काय, सेल्फ. ॲटो म्हणजे काय, सेल्फ. ॲटो मीन्स सेल्फ, ट्रॉपिक मीन्स न्यूट्रिशन. म्हणजे प्लांट्स काय करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. त्यांना आपण काय म्हणतो, ॲटोट्रॉपिक प्लांट्स. परंतु हे जे फूड बनवतात ते कसं बनवतात, तर आपण ही फोटोसिंथेसिस प्रोसेस आज बघणार आहे. तुम्हाला इथं प्लांट्सचं एक फिगर दिलेली आहे बघा. प्लांट्स काय करतात, हे प्लांट्सचे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की प्लांट्सचे जे मेन पार्ट आहेत, हे काय आहेत, प्लांट्सचे रूट्स आहेत. हे काय आहे, प्लांट्सचं स्टेम आहे. हे प्लांट्सचे काय आहेत, लिव्ज आहेत. जर तुम्हाला ही फोटोसिंथेसिस प्रोसेस जर अजून चांगल्या प्रकारे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, एक छोटंसं प्लांट्स तुम्ही घ्यायचं आणि काय करायचं, त्याचं रूट्स कोणतं आहे, त्याचा स्टेम कोणता आहे, त्याचे ब्रांचेस कोणते आहेत, त्यांचे लीव्स कोणते आहेत, हे तुम्हाला पार्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे लीव्स आहेत आणि हे फ्लावर आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक पार्टचं फंक्शन वेगवेगळं आहे. म्हणजे तुम्हाला हे फंक्शन जर माहीत असेल तर फोटोसिंथेसिस प्रोसेस समजण्यासाठी खूप सोपं आहे. चला आपण बघूया की प्लांट्स स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात आहे. आता फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे काय, प्लांट्स काय करतं, स्वतःचं फूड स्वतः बनवतं विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, सनलाईट हे सगळं यूज करतं आणि त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतं आणि ऑक्सिजन हा रिलीज करतात. आता याच्यामध्ये ह्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस कधी होते तुम्हाला हे पण माहीत पाहिजे. फोटोसिंथेसिस प्रोसेस रात्री होते का, फोटोसिंथेसिस प्रोसेस दिवसा होते का, कोणाला हे माहीतच नसतं. फोटोसिंथेसिस प्रोसेस मेन म्हणजे ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस ही डे टाईममध्ये होते. कारण की फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी नेसेसरी काय आहे, नेसेसरी आहे सनलाईट. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये मेन पार्ट सनलाईट लागतं आपल्याला, वॉटर लागतं, सनलाईट, वॉटर आणि क्लोरोफिल लागतं, कार्बन डायऑक्साईड लागतं. हे जे रिक्वायरमेंट्स आहेत प्लांट्सचे हे डे टाईममध्ये कंप्लीट होतात. सनलाईट हा डेलाच असतो, वॉटर हे एनी टाईम भेटतं. क्लोरोफिल म्हणजे काय, क्लोरोफिल हा एक पिगमेंट आहे. क्लोरोफिल हा कुठे प्रेझेंट असतो, क्लोरोफिल हा लीव्समध्ये प्रेझेंट असतो. जे तुम्हाला सगळीकडे ग्रीन दिसतं ना. आता पाऊस पडलेला आहे तर खूप सारे झाडं दिसत आहेत तुम्हाला. जे डोंगर आहेत ते खूप सगळीकडे गवत वाढलेलं आहे आणि सगळीकडे ग्रीन झाडं दिसत आहेत. तर हे झाडं ग्रीन का दिसतात, कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हा पिगमेंट प्रेझेंट असतो. त्यामुळं
सगळीकडे तुम्हाला झाडं कसे दिसत आहेत, ग्रीन दिसत आहेत. आता याच्यामध्ये ही फोटोसिंथेसिस प्रोसेस समजून घेण्यासाठी क्लोरोफिल कुठं प्रेझेंट असतं, झाडांच्या लिव्समध्ये प्रेझेंट असतं. मेन फंक्शन बघूया आपण फोटोसिंथेसिसचं. आपण ही जी प्रोसेस आहे ती कुठून सुरुवात करणार आहे, झाडांच्या रूट्सपासून. रूट्स, आता रूट्स काय करतात, हे प्लांट्सचे जे रूट्स आहेत ते काय करतात, वॉटर, मिनरल ॲब्सॉर्ब करतात. रूट्सचं मेन फंक्शन काय आहे की सॉईलमधला जे पाणी आहे, मिनरल्स आहे ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात. तुम्हाला ही जी प्रोसेस आहे कुठून लिहायची आहे, रूट्सचं मेन फंक्शन काय आहे, ॲब्सॉर्ब द वॉटर मिनरल्स फ्रॉम द सॉइल्स. मग ते कोणाकडे पाठवतात, स्टेमकडे पाठवतात. मग स्टेम काय काम करतं, स्टेम म्हणजे कोड, म्हणजे रूट्सनी वॉटर मिनरल्स जे ॲब्सॉर्ब केलेलं आहे, जे जमिनीमधून जे सगळं ॲब्सॉर्ब शोषून घेतलेलं आहे ते कोणाकडे पाठवलं जातं, स्टेमकडे. आणि स्टेम काय करतं म्हणजे सप्लाय करतं जे मिनरल्स, वॉटर जे रूट्सनी ॲब्सॉर्ब केलेला पार्ट आहे ते स्टेमकडे पाठवला जातो. आणि स्टेम काय करतं, टू सप्लाय टू ऑल पार्ट्स, सगळ्या पार्ट झाडांच्या सगळ्या प्लांट्सला पाठवलं जातं. आता याच्यामध्ये मेन्स लिव्स. आता ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती कुठे होते हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिल हा पिगमेंट आहे हे पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. क्लोरोफिल आर प्रेझेंट इन लिव्स. लिव्समध्ये काय सांगणार आहे तुम्ही, क्लोरोफिल आर प्रेझेंट इन लिव्स. आणि ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते ते कुठे होते, लिव्समध्ये. फोटोसिंथेसिस प्रोसेस आर टेक प्लेस इन लिव्स. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती कुठे होते, लिव्समध्ये होते. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता ह्या लिव्सला छोटे छोटे स्मॉल पोर्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्टोमॅटा म्हणतो. काय म्हणतो, स्टोमॅटा. म्हणजे स्टोमॅटाद्वारे, आता समजा इथं आपण काय घेतलं, हे जे लिव्स आहे ह्या लिव्सला एकदम स्मॉल असे छोटे छोटे स्पोर प्रेझेंट असतात. मग हे स्पोर काय करतात, म्हणजे हे काय करतात, ओपन होतात आणि क्लोज होतात. जेव्हा ते ओपन होतात तेव्हा हवेमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करतात, हवेमधला कार्बन डायऑक्साईड ते इनटेक करतात, घेतात. कारण की कार्बन डायऑक्साईड जे आहे आपल्याला फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी नेसेसरी आहे. म्हणून हे जे लिव्स आहे, ही जी मेन प्रोसेस आहे फोटोसिंथेसिसची, ही प्रोसेस लिव्समध्ये होते. कारण की हे लिव्स काय करतात, ह्या लिव्सला छोटे छोटे पोर्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, स्टोमॅटा म्हणतो. काय म्हणतो, स्टोमॅटा. हे जे नवीन वर्ड्स आलेले आहेत ते तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे ते तुमच्या काय होते, लक्षात राहते. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथं लिव्स दिलेलं आहे, ह्या लिव्समध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे. ह्या लिव्सवर छोटे छोटे पोर्स आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, स्टोमॅटा. हे स्टोमॅटा काय करतात, ओपन होतात आणि क्लोज होतात. ओपन होतात आणि एअरमधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो इनटेक करतात. मग जेव्हा ते इनटेक, जेव्हा सनपासून मिळणारी जी लाईट आहे ती ह्या लिव्सवर पडल्यानंतर सनलाईट, क्लोरोफिल आणि वॉटर यांची काय होते, एक केमिकल प्रोसेस होते.
आणि त्यांच्यापासून तयार काय होतं, ग्लुकोज तयार होतं. आता इथं तुम्हाला हे सगळे केमिकल फॉर्म्युलेज दिलेले आहेत. ग्लुकोज तयार होतं आणि ग्लुकोज जेव्हा तयार होतं म्हणजे फूड तयार होतं आणि ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा रिलीज होतो आणि तो ऑक्सिजन आपल्यासाठी नेसेसरी आहे. कारण की आपण जर ऑक्सिजन घेतला नाही तर आपण सर्वाइव्ह होऊ शकणार नाही. म्हणजे आपल्याला कोण देतो ऑक्सिजन, तर प्लांट्स देतात. म्हणून तर झाडे लावा, झाडे जगवा. म्हणून तर प्लांट्स काय करतात, आपल्याला ऑक्सिजन देतात, मेन काम करतात. जर आपण झाडं तोडलीत तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, आपल्याला सफोकेटेड होईल, म्हणजे आपल्याला श्वास घेता येणार नाही. तर म्हणून हे प्लांट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्हाला समजली आहे का फोटोसिंथेसिस प्रोसेस? याच्यामध्ये काय झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड ते काय करतात, इनटेक करतात. कुठून, स्टोमॅटाद्वारे. CO2 हा त्याचा काय आहे, फॉर्म्युला आहे. H2O म्हणजे वॉटर दिलेला आहे, सनलाईट आणि क्लोरोफिल दिलेलं आहे. परंतु ही प्रोसेस कुठे होते, लिव्हजमध्ये. कारण की क्लोरोफिल हे प्रेझेंट असतं लिव्हजमध्ये. जेव्हा सनपासून येणारी जी लाईट ह्या पानांवर पडते तेव्हा यांची रिॲक्शन होते आणि ग्लुकोज तयार होतं. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला पण लिहून घ्या, C6H12O6. म्हणजे हा एक कार्बनचा मॉलिक्यूल आहे, हा हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे आणि हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे. हे आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला. आणि जेव्हा ही प्रोसेस, जेव्हा हे फूड तयार होतं तेव्हा ऑक्सिजन काय होतं, रिलीज होतं. तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये जाऊया. बघा या इथे काय दिलेलं आहे, प्लांट्स कन्वर्ट द लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. प्लांट्स काय करतात, लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतात अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ द फूड. आणि हे जे लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये झाल्यानंतर प्लांट्स ते तयार झालेलं जे फूड आहे ते स्टोअर करून ठेवतात. याच्यामध्ये काय होतं, परत वॉटर अँड मिनरल्स अँड सॉल्ट आर ॲब्सॉर्ब बाय द रूट्स. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, रूटचे फंक्शन काय करतात, रूट्स काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. द ट्रान्सपोर्ट देम द लिव्स आर मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड द स्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजे काय, स्टोमॅटा म्हणजे एक लिव्सचे स्मॉल पोर्स आहेत, ते काय होतात, ओपन होतात आणि त्या एअरमधला कार्बन डायऑक्साईड इनटेक करतात. The chloroplasts present in leaves contain chlorophyll which absorb the sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in the process. हे आपण आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. Besides the leaves, photosynthesis take place in some other parts like green stem. They contain the क्लोरोफिल. आता तुम्हाला जे दिसत आहेत, म्हणजे आजूबाजूला जे झाडं दिसत आहेत ते ग्रीन कलरचे दिसत आहेत, ते कशामुळे दिसत आहेत, तर क्लोरोफिल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे. तर वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कोणत्या प्रोसेसमध्ये, फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये. तुम्हाला फोटोसिंथेसिस प्रोसेस जर समजलेली असेलच, जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय करा, कमेंट करा. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. ट्रान्सपोर्ट कसं होतं, आता समजा हे जे रूट्स आहेत हे काय करतात, वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतात आणि ते स्टेमकडे पाठवतात. स्टेम काय करतात, ते वॉटर मिनरल्स ऑल पार्ट्सला सप्लाय करतात. आता याच्यामध्ये 2 कंडक्टिंग टिश्यू आहेत. एक आहे, आता तुम्हाला याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे बघा, तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी पण करू शकता. याच्यामध्ये काय आहे, टेक पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2-3 लीव्स कट इन अंडर वॉटर विथ द शार्प ब्लेड. पंपकिनचं स्टेम घ्यायचं आहे तुम्हाला, किंवा ज्याला की 2 ते 3 काय आहेत, लीव्ज आहेत, आणि त्याला काय करायचं, एकदम शार्प कट करायचा. टेक सम वॉटर इन कोनिकल फ्लास्क. एका कोनिकल फ्लास्कमध्ये त्या काय घ्यायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे आणि त्या वॉटरमध्ये 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इंक टाकायचं आहे.
Put the pumpkin stem vertically in that flask. Observe the changes that take place in discuss them in classroom. आता काय करा, तुम्ही ही जी प्रोसेस आहे, तुम्ही ही जी ॲक्टिव्हिटी आहे घरी करा आणि घरी केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता याच्यामध्ये बघा, ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ द झायलेम आणि फोएलम. आता याच्यामध्ये ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्सच्या कंडक्टिंग टिश्यू किती आहेत? 2 आहेत. म्हणजे एक फूड फ्लो करणारं आणि एक आहे वॉटर फ्लो करणारं. आता याच्यामध्ये बघा, एक आहे झायलेम म्हणजे रूट्सनी ॲब्सॉर्ब म्हणजे ॲब्सॉर्ब केलेलं जे वॉटर आहे, मिनरल्स आहे, ते कॅरी करण्याचं काम कोणते टिश्यू करते? झायलेम कंडक्टिंग टिश्यू. आणि फोएलम काय करतं? जे झाडांनी फूड तयार केलेलं आहे, जे फूड फ्लो करण्याचं काम कोण करतं? फोएलम. द झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट्स टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. एरियल पार्ट्स म्हणजे काय? जो झाडांचा टॉपचा पार्ट आहे, त्यांना म्हणजे रूट्स पार्ट आहे, तिथपर्यंत हे वॉटर मिनरल्स काय करायचं? कॅरी करायचं काम झायलेमचं आहे. परंतु जे रूट्सनी वॉटर मिनरल्स ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर मिनरल्स आहे ते सप्लाय करण्याचं काम झायलेमचं आहे. द फोएलम ट्रान्सपोर्ट द फूड फ्रॉम द लिव्स टू द अदर पार्ट ऑफ द प्लांट्स. आता फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये लिव्समध्ये ग्लुकोज तयार झाले, फूड हे लिव्समध्ये तयार झाले. मग लिव्सपासून ऑल पार्ट्सला फूड सप्लाय करण्याचं काम कोण आहे? फोएलमचं आहे. ठीक आहे, समजलं. इथं आपण बघितलेली आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. याचा पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे क्युरियस, लर्न सायन्स विथ संकल्प सायन्स अकॅडमी.